कारण ज्यांना आव्हान आपलं टिकवायचं असेल असं शिवाज्ञा रायडर्स आणि या क्वालिफाय होण्यासाठी रिधानला हा सामना जिंकणे गरजेचं आहे. पहिली गोलंदाजी करणार आहे तो केतन पोकले, त्यांना सामना करणार आहे तो पंच विजय आंबेलकर. थोडा स्पीड अप करायचा आहे आपल्याला, अजून खूप सारे सामने खेळवायचे आहेत. स्टार्ट करायचं आहे विजय आंबेलकर. पेनल्टी आहे आपल्याकडे. सामना सुरुवात करायचा आहे. कर्णधार रिधान कर्णधार. वैयक्तिक पहिला संघाकडून पहिला स्ट्राइक घेऊन येतो केतन पोकले, त्यांना सामना करणार आहे तो निकेश किरंदे. राईट आर्म ओव्हर द विकेट केतन पोकले आणि राईट आर्म बॅट्समॅन केतन निकेश किरंदे. बघूया आव्हान संपुष्टात आणतोय की क्वालिफाय होतोय कोणता संघ. जो जितेगा वही सिकंदर. पहिला चेंडू आणि पहिलाच उत्तुंग मारलेला. बघूया आणि कॅच ड्रॉप झालेले आहे. कृपया ए चौकारवर बसलेत, कृपया लक्ष द्या. जे चौकारवर बसले त्यांनी कृपया मागे बसा. कॅमेरामॅनला थोडं तकलीफ होतोय, थोडे मागे या. जज करता येत नाही त्यांना. प्लीज कृपया रिक्वेस्ट आहे. आपल्या धावलेली गावाच्या टुर्नामेंट आहे, कुठली वैयक्तिक टुर्नामेंट आहे. थोडं कोऑपरेट करायचं आहे, थोडं मागे यायचं आहे. कारण कॅमेरामॅनला तो चौकार दिसला पाहिजे. थोडं मागे बसा. पहिला चेंडू पहिला जीवदान. कॅच ड्रॉप. कॅच ड्रॉप ते पण कोणाकडून. प्रसाद पोकले जो आपल्या परत एकदा उत्तुंग मारतोय. षटकार. जीवदानाचा काय फायदा घेऊ शकतो हे निकेश किरंदे याने दाखवलं. तिथे 2 धावा काढल्या आणि दुसऱ्या चेंडू एक खणखणीत षटकार. जले पे नमक, जले पे नमक. कर्णधार स्वतः माहिती आहे की कॅच किती इम्पॉर्टंट असते क्रिकेटमध्ये. आणि आपल्या धावलेले गावचे कुंभारवाडीचे आमचे धडाधडीचे स्पॉन्सर आम्हाला सगळ्या कामामध्ये सहकार्य करणारे रविदादा सोडे यांचं आगमन झाले. मंडळातर्फे तसेच कमिटीतर्फे धावलेले क्रिकेटर्सतर्फे मी त्यांचे आभार मानतो. तुम्ही स्थानापन्न व्हायचंय. सामना थोडा स्पीडअप करायचा आहे. पंच आपल्याला टाइम कमी आहे. परत एकदा सुंदर तटचंद, परत सुंदर क्षेत्ररक्षण आणि एक धाव. चौथी धाव म्हणावी लागेल कारण हातातला एक धाव पळून काढलाय. धावसंख्या 1 ने वाढते. धावसंख्या होते ती 9. बिनबाद 9. शेवटचे 2 चेंडू केतन यांचे. मला वाटतं ज्याला निकेश किरंदे याला जे जीवदान भेटलं त्याचा पुरेपूर फायदा घेतलाय निकेश किरंदे याने. परत एकदा सुंदर तट चेंडू. एक धाव तर धावून काढले. दुसऱ्या धावचा प्रयत्न करतात का बघूया. आणि थ्रो तर मारले बघूया. आणि दुसरा धावही. सुंदर रनिंग पाहायला भेटते. 2 धावा. धावसंख्या होते ती 11. बिनबाद 11. आणि शेवटचा चेंडू पहिल्या षटकातील शेवटचा चेंडू केतन पोकले यांचा. करण दळवी आला. पुढील चेंडू बघूया. आणि सुंदर चेंडू. फुलटच चेंडू होता. करणला काही समजला नाही. बॅटची काढा घेऊन फॉलोअप रूम मध्ये क्षेत्ररक्षण करतो तो केतन. आणि पहिल्या षटकाच्या समाप्तीला धावसंख्या झाली ती 11. बिनबाद 11. आता केवळ चेंडू 15 चेंडू उरलेत. बघूया 15 चेंडूवरती किती धावा घेत आहेत. धावसंख्या 11 झाले. म्हणजे सरासरी रन रेट पाहायला गेलं तर 11च आहे. आणि 11चा रन रेट या आजच्या टुर्नामेंटला म्हणजे वेल रन रेट म्हणू शकतो. कारण 40 धावा या चेसिंगला थोडा प्रॉब्लेमॅटिक असतात. क्षेत्ररक्षण पटापट सजवायचं आहे. पंच विजय स्पीडअप करायचं नाही तर सरळ पेनल्टी आहे. कारण आपल्याकडे वेळ कमी आहे. आपल्याला 4-4 षटकांचे सामने खेळवायचे आहेत. लीग पद्धतीने आपण सामने खेळतो याचं ध्यान सगळ्यांनी ठेवायचं आहे. किती अवधी घ्यायचा असतो एका ओव्हरमध्ये हे सगळ्यांना माहित असावं. वैयक्तिक पहिल्या संघाकडून दुसरा षटक घेऊन येतो तो मंगेश मेस्त्री. त्यांना सामना करण्यात तो निकेश किरंदे. दोन्ही पण वरची मारवेलवाडी खालची मारवेलवाडी. बघूया कोण जिंकणार. पहिला चेंडू आणि हा थोडा खाली राहिलेला. निकेशला काही समजला नाही. निकेशची थोडी वरती बॅट फिरली आणि हा निर्धाव चेंडू. विकेट किपर उदय यांच्या दस्ताना. उदयला पण काही समजला नव्हता चेंडू.
निर्धाव चेंडूची सांगता करताना पुढील चेंडू आणि हा परत एकदा सुंदर तटवला चेंडू. गॅप शॉट आहे. बघूया धावा किती भेट आहेत आणि 4 धावा. खणखणीत चौकार. ऑफ ड्राईव्ह निकेश किंद्रे यांच्याकडून. 4 धावाने धावसंख्या वाढते. ती धावसंख्या झाली ते 15. धावसंख्या झाली ती 15. दोन चेंडू टाकून 22 जिंकायचं. बिकॉज हा सामना जर आपण जिंकला नाही तर आपलं सर्व संपुष्टात येणार आहे जे आव्हान असेल ते. आणि परत एकदा प्रसाद आहे बघा आणि परत एकदा ड्रॉप कॅच. मी आधी पण बोललो होतो की कॅच विन मॅच. हातातली तर सोडूच नाही. भले धावत असताना तर ठीक आहे. आणि 2 धावा. धावसंख्या होते ती 24. बिनबाद 24. पाणी तिथे. हॅलो हॅलो पटापट स्पीडअप करायचं आहे. विजय आंबेलकर स्पीडअप करायचं आहे. पेनल्टीला सामोरं जावं लागेल. धावसंख्या झाली ते 24. बिनबाद 24. तिसरा षटक घेऊन येतो किरण नायर. वैयक्तिक पहिलं. आपल्या इथे पाहू शकते की धावलेले क्रिकेटर्सने खूप मेहनत केली. त्याच्यामध्ये आपल्याला आज स्कोरर लावले ते केतन पोकले तसेच चेतन मेस्त्री आणि आपल्याला जे सहकार्य करतायत ते कौशल पोकले. पोकलेवाडी तेच आपलं सहकार्य बघतात. स्पॉन्सरशिप पण पोकलेवाडीतून आली आहे. आणि सर्व मान्यवरांचं मी स्वागत करतोय. परत एकदा स्लोचा चेंडू टाकला होता किरण नायर यांनी. मला वाटतं किरण नायर मगाशी ज्या पहिल्या ओव्हरला त्याने पहिल्या मॅच मध्ये खूप मार खाल्ला होता आणि त्याचंच भरपाई काढून देतोय. वैयक्तिक पहिल्या संघाकडून तिसरं षटक घेऊन येतोय किरण. सामना करणारे ते करण. परत एकदा करण आहे. तटवले चेंडू. खणखणीत षटकार. 6 धावेसाठी धावसंख्या झटकन वाढते. ती धावसंख्या झाली ती 31. मला वाटतं करण पेटून उठलाय किरणवर. आज किरणचा मतलब परफॉर्मन्स थोडा बॅड होतोय बॉलिंग मध्ये. आपल्याला धावलेली प्रीमियर लीग पहिलं पर्व याला आपल्याला स्पॉन्सर लाभले ते श्री विनोद शेलार शिवसेना विभाग प्रमुख देवाचे गोटणे पंचायतगण. आणि दुसऱ्या चेंडूवर किरणने विकेट घेताय तो करण दळवी याचा. बॅट काढ सरळ यष्टीरक्षकाच्या हातामध्ये. कोणतीही गलती करत नाही तो उदय आयर बंधू बॉलिंग करतात. आयर बंधू विकेट किपर. एक तेरी तो एक मेरी किरणने दाखवून दिलंय. तसेच दुसरं प्राइज आपल्याला भेटलं होतं सोनाली मनीष नार्वेकर भाबलेवाडी पोलीस पाटील. तिसरं प्राइज भेटलं होतं ते स्मरणार्थ मधुकर शंकर नाचनेकर आणि त्यांचे नातू सौजन्य कुमार पार्थ विलास नाचनेकर घोडेपई देवाचे गोटणे. बेस्ट बॅट्समनची ट्रॉफी आणि डबल एची बॅट भेटली होती कुमार विलास बाबा गावडे DVCC उंबरवाडी देवाचे गोटणे. बेस्ट बॉलर यांची ट्रॉफी भेटली होती सुभाष वासुदेव दळवी मारवेलवाडी. बेस्ट कीपर यांची ट्रॉफी भेटली होती श्री आदेशदादा बोवट शिवणे खुर्द. बेस्ट कीपर यांची ट्रॉफी भेटली होती स्मरणार्थ काय भिकाजी गोपाळ पोकले आणि सौजन्य विजय भिकाजी पोकले. परत एकदा किरण यांचा तटवले चेंडू. एकचा धावून काढले. दुसऱ्या धावीचा प्रयत्न करता बघूया. दुसऱ्या धावी यशस्वीरित्या प्रयत्न बघूया. अपील केलंय पंचाकडे. 2 धावा क्लिअर केल्यात. बॅस्ट आदित्य खावडकर तसेच यंगेस्ट प्लेयर नवोदित खेळाडू कुमार विलास बाबा
गावडे DVCC उंबरवाडी देवाचे गोटणे. बेस्ट फिल्डर श्री आदेशदादा बोवड शिवने खुर्द. आणि मॅन ऑफ द सिरीज साठी आपल्याला कूलर आणि ट्रॉफी भेटली आहे ती स्मरणार्थ काही लहू धनाजी सोडिये और सौजन्य होतं ते कुमार शलाव स्वप्नी सोडिये कुंभारवाडी. मॅन ऑफ द मॅचचा सर्व चषक श्री मनीष सत्यवान नार्वेकर भाबलेवाडी. आणि मॅन ऑफ द मॅचची सर्व टी शर्ट कुमारी सावी मनीष तोसकर भाबलेवाडी. पुढील चेंडू किरण येता आणि परत एकदा डॉट चेंडू. डॉटने सांगता होते धावसंख्या होते ती 34. 3 षटकाच्या समाप्तीला धावसंख्या 34. तसेच ओनरच्या ज्या ट्रॉफी भेटल्या तो ओनर लोकांना आपण सन्मान चिन्ह देणार होते. तो ट्रॉफी भेटल्या होत्या सन्मानार्थ काही रामचंद्र विटू चौगले यांच्या स्मरणार्थ सौजन्य शिवाज्ञ सूरज आंबेलकरवाडी. सिक्सर किंगची ट्रॉफी दिली होती श्री मंगेश राणे साहेब नालासोपारा. तसेच आपल्याला सकाळी जो नाश्ता भेटला होता उपमा सुंदर असा उपमा नाश्ता भेटला होता सर्व प्लेयरसाठी तो आपल्याला आला होता श्री महादेव मते आणि श्री हेमंत मुलुक गोरेगाव हे ऋषेश दसुरी यांचे मित्र होते. त्यांनी आपल्याला नाश्ता स्पॉन्सर केला होता. तसेच जो चौकावर एक पट्टा आला होता आपल्याकडे सहकार्य केलं होतं विशेष ते प्रवीण स्टार क्रिकेट संघ पालपेने ते आपल्याला विनोद बाने यांच्याकडून स्पॉन्सरशिप घेऊन आले होते. तसेच बॉलर वैयक्तिक पहिल्या संघाकडून चौथं तेजस सौंदळकर. तसेच आपल्याला शाल स्पॉन्सर केला होता ते प्रकाश विकाजी पोकले यांच्याकडून सन्मान चिन्ह जी आपले स्पॉन्सर. तसेच आपले आणि परत एकदा खणखणीत तटल चेंडू 6 धावेसाठी षटकार. धावसंख्या 6 ने वाढते 40. षटकार मारलाय. मला वाटतं जीवदान देऊन त्याला तुम्ही गलती केलीत. त्याने 3 षटकार खेचले निकेश किंद्रे याने. त्याच्यानंतर आपल्याला सन्मान चिन्ह दिले होते ती कुमारी त्रिशा अनिल समनाक आणि कुमारी श्रावणी अनिल समनाक यांनी दिले होते आपल्या सन्मान चिन्ह स्पॉन्सर लोकांना तसेच येणाऱ्या पाहुण्यांसाठी. तसेच अजून सन्मान चिन्ह भेटली होती ती आपल्याला सुरेश पोकलेवाडी यांच्याकडून. मॅच साठी जे आपण बॉल यूज केलेत ते सर्व बॉल आपल्याला भेटले ते सूर्यकांत शंकर सोडिये कुंभारवाडी. तसेच पाण्याचा जेवढा पण खर्च असेल तो आपल्याला केलाय तो करण दळवीवाडी. तसेच बेस्ट बॉलर साठी आपल्या शूज आले होते ते कुमार अमेय रमेश पाडेकर यांच्याकडून. परत एकदा तटल चेंडू बघूया 6 धावेसाठी षटकार. धाव संख्या होते ती 47. तसेच आपल्याला बेस्ट फिल्डर आणि बेस्ट कीपर यांच्यासाठी जे गॉगल आले होते ते आपल्या आदरणीय नरेंद्र दादा वाडेकर बाबलेवाडी. तसेच बेस्ट बॅट्समॅन मालिकावीर मध्ये जी बॅट भेटली होती ती बॅट आली होती आपल्याला विकास माटल. तसेच शूज आले होते मालिकावीर साठी प्रिन्स रुपेश आंबेलकर. सर्व मान्यवरांचे आभार आणि धन्यवाद. तसेच आपल्याला स्पॉन्सरशिप मध्ये कॅश प्राइज पण आली होती स्वप्नी सोडिये विनीत पेटावे अनिल समनाक धनेश गुरव मंगेश मेस्त्री रिदान तिलोटकर चॅम्पियन फायटर पारवाडी 2000 रुपये. सिद्धू आपटे विनायक पोकले मानसी पोकले नितेश साळवी योगेश वाटले संदेश वाटले कॅश प्राइज मध्ये आले होते. सर्व कॅश देणगीदारांचे मी मनापासून आभार मानतो. धन्यवाद. चला जाऊया मॅच मध्ये. निकेश खणखणीत षटकार मारल्यानंतर 2 षटकारानंतर निकेश आउट झालाय. धाव संख्या झाले ते 47. शेवटचा चेंडू असेल मला वाटतो. दोन चेंडू बाकी 47 धावा झाल्यात. पुढील सामना होणार तो साळवी स्ट्रायकर आणि सायली 11 कर्णधार यायचे साळवी स्ट्रायकर आणि सायली 11 आणि हा निर्धाव चेंडूचे सांगता आणि फलंदाज बाद. साळवी स्ट्रायकर
आणि सायली 11 कर्णधार, सायली 11 लास्ट कॉल आहे, सायली 11 कर्णधार. संघमालक लहू काका पोकले तुमच्या कर्णधाराला घेऊन यायचंय. टॉच साठी यायचे विनोद पाने, टॉच करून घ्यायचंय. शेवटचा चेंडू आहे. चला टॉच करून घ्यायचंय. टॉच आपले मनीष नार्वेकर यांच्या हस्ते टॉच होणार आहे. आपले स्पॉन्सर सामन्यासाठी चषक आणि सेकंड नंबर ट्रॉफी मनीष नार्वेकर. टॉच करून घ्यायचंय. साळवी स्ट्रायकर वर्सेस सायली 11 कोण जिंकणार. एक एक सामना दोन्ही पण जिंकलेत. परत एक धाव तर धावून काढले, उद्या दुसऱ्या धावचा प्रयत्न करतायत आणि फलंदाज धावचीत होतो बाद. धाव संख्या होते ती 48 आणि जिंकण्यासाठी 49 धावांची आवश्यकता. चला टॉच करून घ्यायचंय. सायली 11, सायली 11 ओनर थोडे बाजूला यायचंय. विनोद कॅमेरा फिरवला त्याने, इकडे टॉच करून घ्यायचंय. चला लहू काका पोकले इकडे यायचंय, मागे कॅमेरा आहे. टॉच करायचंय. टॉच करण्यात मनीष नार्वेकर गावावरून स्पेशल आलेत. मनीष नार्वेकर कोण जिंकतो टॉच. आणि सायली 11 ने टॉच जिंकलाय. नायक फेकीचा कौल जिंकलाय तो सायली 11 आणि त्यांनी क्षेत्ररक्षण घेतलंय. चला फिल्डिंग साठी जायचंय. शिवाज्ञ फिल्डिंग साठी जायचंय. सायली 11 टॉच जिंकलाय आणि साळवी याने टॉच हारले. चला लाईनअप मध्ये फिडअप करायचं असतं शिवाज्ञ रायडर्स. चला फिल्डिंग सजवून घ्यायची आहे शिवाज्ञ रायडर्स. वेळ कमी आहे, फक्त आता तुमच्याकडे 14 मिनिट बाकी आहे. शिवाज्ञ रायडर्स 14 मिनिट. चला सलामीची जोडी उदय आयर आणि मंगेश मेस्त्री. पण जाऊ दे पहिले 6 मतलब एक एक मॅच सगळ्यांना. हां आता ही ना 2:45 मॅच, आता फक्त हीच 20 मिनिट आपल्याला ओव्हर आहे ही मॅचची है ना. चला फीडअप करायचं आहे. आपण खूप सुंदर असं टायमिंगने क्रिकेट खेळतोय. सर्व क्रिकेटांचं मनापासून मी आभार मानतोय की आपण खिलाडी वृत्तीने जो आपण टाइम दिलाय. सर्व मालक संघ कर्णधार यांचा मी आपल्या धावलेली क्रिकेटर्स यांच्या कमिटीकडून मी सगळ्यांचे आभार मानतो. धन्यवाद देतो की तुम्ही जो आम्हाला सपोर्ट केलाय, आपल्या मुलांसाठी जो सपोर्ट केला, मेहनत घेतली, मी त्यांचं खरंच आभारी आहे. चला जाऊया मैदानाच्या. 49 धावांची आवश्यकता असताना वैयक्तिक पहिला संघाकडून पहिला षटक घेऊन येतोय भक्तिदास दळवी, मॅन फ्रॉम मारवेली. पहिला चेंडू तटवलेला बघूया आणि 4 धावेसाठी सुंदर चौकार, खणखणीत चौकार. 4 या धावेने आपलं खातं खोलतोय, संघाचंही खातं खोलतोय तो उदय आयर. चार धावा झाल्यात. 49 धावांची आवश्यकता असताना 20 बॉल 49 आणि पहिल्या चेंडू चौकार आला की समाधान वाटतं की आपल्या संघ मालकाला, संघ कर्णधाराला की आपण मॅच मध्ये असू. कारण पहिला चेंडू हा एक म्हणतात तो परत एकदा ऑफसाईडला तटव चेंडू. एक धाव तर धावून काढले, दुसऱ्या धावचा प्रयत्न करतायत, दुसरा धावही प्रयत्न करतायत आणि दुसरा धाव निश्चित रूप कंप्लीट केलाय. 2 धावा धावसंख्या होते ती
6 बिनबाद 6 बिनबाद 6 साळवी स्ट्रायकर आणि साईल 11 दोन्ही रेडी राहायचंय. पुढील चेंडू आणि परत एकदा तटाव चेंडू बघूया. एक धाव तर धावून काढले. दुसऱ्या धावचा प्रयत्न केलाय. दुसरी धावी कंप्लीट केली आहे. बघूया तिसऱ्या धावचा प्रयत्न करताय. मंगेश धावत आला आणि तिसरी धावी कंप्लीट केली आहे. धाव संख्या वाढते ती 9. 3 चेंडू टाकून झाले 9 धावा झाल्यात. परत एकदा काय होऊया आणि षटकार. जे शिवाजी रायडर साळवी स्ट्रायकर तुम्ही मागे राहायचंय. कॅमेरावाल्याला काही दिसत नाहीये. तुम्ही चौकारवर राहू नका. शिवाजी रायडर्स पेनल्टीला सामोरं जावं लागेल. कॅमेरावाल्याला काही दिसत नाहीये. मागे यायचंय. ते ठीक आहे. खाली बसले ठीक आहे. वरती उभे आहेत ते जे बाउंड्री आहेत. मिलिंद आंबेलकर थोडं मागे यायचंय. कॅमेरावाला थोडं डिस्टर्ब येतोय. थोडं मागे या. अरे 6 असू दे. कॅमेरावाला डिस्टर्ब आलाय. मागे बसा. आपल्याकडे मागे राहायचं. थोडं सपोर्ट कर. तुम्ही सावलीला या इकडे. सावली इकडे या. सावली आहे. निकेश किर्दे बघूया वैयक्तिक पहिल्या संघाकडून दुसऱ्या षटक होतं निकेश किर्दे. पहिल्या षटकाच्या समाप्तीला धाव संख्या झाली ती 16. 49 धावची आवश्यकता आहे. आता 33 धाव पाहिजे. 15 चेंडू 33 धावा. कोण बाजी मारणार? जो हरेल तो स्पर्धेतून बाहेर. दोघांचाही तिसरा सामना आहे. जर रिदान 11 जिंकले तर त्यांचं आव्हान राहील. पण शिवाजी रायडर्स हारले तर हे आव्हान संपुष्टात येईल. चला फिल्डिंग पटापट चालू व्हायची आहे. टाइम नाही आहे. अंपायर विजय आंबेलकर तसेच आपल्याला जे गोलंदाजाचे चषक लाभले ते आपले सुभाषदादा दळवी यांचं आगमन झाले आहे. मंडळ त्यांचे आभारी आहे. धन्यवाद. तुम्ही आम्हाला मोलाचं सहकार्य करून मंडळाला मदत केली आहे. पहिला चेंडू 1 धावेसाठी सुंदर गोलंदाजी निकेश. पुढील चेंडू निकेश यांचा आणि हा उत्तुंग मारला. बघूया कॅच येते काय. आणि 2 धावा. कॅच ड्रॉप झालाय. 2 धावा धावून काढल्या. धावसंख्या होते ती 19. बिनबाद 19. बघूया अजून 3 मॅच बाकी आहेत. पटापट सामने खेळायचे. आपले खूप सारे अजून खेळवायचे आहेत. परत एकदा सुंदर चेंडू टाकलेला. थोडा टप्पा खाल्यानंतर खालीच चेंडू राहतो आणि तो मात्र काय उदय यांना समजला नाही. एक चेंडू 1 धाव धावून काढले. लेग बाईच्या स्वरूपात. धावसंख्या होते ते 20. बिनबाद 20. निकेश आपलं जसं बॅटिंग केली होती तसं निकेश गोलंदाजीही करतोय. ऑलराऊंडर परफॉर्मन्स करतो तो निकेश किर्जे, ज्याला आपण ऑलराऊंडर या कॅटेगरीमध्ये सोल्ड झाला होता. परत एकदा चेंडू. निकेशला माहिती आहे की मंगेश आणि निकेश खूप वेळा समोरासमोर प्रॅक्टिससाठी खेळले आहेत. निकेशला माहिती आहे की त्याचा काय गेम असेल, की मंगेश कोणत्या साईडला पॉवरफुल बॅटिंग करू शकतो आणि आपण कोणत्या साईडला गोलंदाजी करू शकतो. पुढील चेंडू निकेशाचा. मंगेशाला या चेंडूला षटकारांची आवश्यकता आहे आणि मंगेश नाही. परत एकदा मिस टाइम. दीपेश जातोय आणि हा झेल बाद. सुंदर कॅच. फलंदाज बाद. धाव संख्या 20 वरती. पहिला गडी गमावलाय तो रिदान याने. आपण
चला पटापट खेळायचंय. विजय आंबेलकर, आपण ऍव्हरेजने जरी चाललो असेल तरी पण सामने पटापट खेळवायचंय. बॅट्समनचं नाव आहे तो किरण अय्यर आणि श्रीकांत आंबेलकर, यंगेस्ट स्पीड गन. बघूया वैयक्तिक फक्त 4 धावा दिल्या आहेत निकेश याने, केवळ 4 धावा. पहिल्या षटकात 16 धावा होत्या, दुसऱ्या 4 बाळू यांचा पहिला चेंडू आणि क्लीन बोल्ड. उदय यष्टू उद्ध्वस्त करून टाकले त्या बाळू याने. बाळू, मी आधीच बोलवतो, बाळू स्पीड गन आहे आणि स्पीड गनला उदयला काही चेंडू समजला नाही आणि क्लीन बोल्ड. पुढील होणारा सामना सायली 11 असे साळी स्ट्रायकर. दोन्ही टीमने रेडी राहायचंय, कारण या चेंडूचा, या मॅचचा चेंडू, शेवटचा चेंडू राखून झाल्यावर तुम्हाला त्यांची जागा घेण्यासाठी येतो तो केतन पोकले. आता पुढील समालोचन करतील आमचे समालोचक नरेंद्र दादा. अजून 2 ओव्हर आहे. केतन पोकले. उदय यांची जागा घेण्यासाठी आले केतन पोकले. पुढील चेंडू आणि परत एकदा ब्लॉक होल चेंडू बाळू टाकतोय आणि हा निर्धाव. 1 धाव. धाव संख्या झाली ती 21 आणि परत एकदा मी आधी पण बोललो होतो की बाळू स्पीड गन आहे आणि स्पीड गन जर गुड लेंथ आणि गुड चेंडू टाकता आला तर हा निर्धाव चेंडू जाऊ शकतो. किरणला काहीच समजला नाहीये. जे एकाच टीम मधून खेळणारे 2 प्लेयर आमने सामने, एक बिग हिटर अँड बिग बॉलर. बाळू पुढे चेंडू, बाळू याचा, किरण याला आणि हा मिस टाइम. बघूया झेल होतं का आणि फलंदाज बाद. किरण अय्यर मोठा मासा गळाला लावलाय तर बाळू याने शिवाजी रायडरला आणखी एक यश मिळवून देत होता बाळू. आणि किरण यांची जागा घेण्यासाठी स्वतः कर्णधार संघ मालक नितीन तिलोटकर. बाळू शेवटचा चेंडू, नितीन याला. बघूया स्पीड गेमचा शेवटचा चेंडू आणि हा खूपच थोडा जोरदार टाकण्याच्या नादामध्ये हा बिमर चेंडू होता. बघूया किती धावा आल्यात. 2 धावा तर धावून काढल्यात आणि वाईट चेंडू 3 धावा आल्यात, अतिरिक्त 3 धावा. धावसंख्या होते ती 24. 2 विकेट गमावले ते रिदान 11 याने. बघूया 1-1 जर हा सामना शिवाजी रायडरने जिंकला तर 1-1 सामने दोन्ही पण जिंकतील आणि त्यांना वाट पाहावं लागेल की वरून कोणता संघ जिंकून येतो, कोणता संघ हारून येतोय. आणि परत एकदा बघूया झेल तर झालाय आणि हा कर्णधार आणि संघमालक विकी चोगले याने झेल सोडलाय. झेल बाद झाला असता परंतु झेल झाला आणि पहिल्या ओव्हरच्या समाप्तीला धावसंख्या झाली ती 25. आता केवळ 25 धावा झाल्यात. आता 24 धावांची आवश्यकता. 5 चेंडू 24 धावा. षटक कोण घेऊन येतो बघूया.
फिल्डिंग पटापट सजवायची. अंपायर विजय आंबेलकर. शेवटची 4 मिनिटं आहे. नाही तर एक प्लेअर आतमध्ये आणायला लागले. विजय आंबेलकर पंच. शेवटची 4 मिनिटं आहेत. त्यांना नाही तर एक प्लेअर आतमध्ये आणायचा आहे. कर्णधारांनी लक्ष ठेवा. 4 मिनिटं बाकी आहेत. पटापट खेळवायचं आहे. पुढील चेंडू आणि हा वाईड चेंडू. अतिरिक्त धावाने धावसंख्या होते ते 26. आता 23 धावांची आवश्यकता. बघूया दीपिकेश देतोय का 23 धावा. 23 धावा. बघूया. एक धाव तर धावून काढले. धावसंख्या 1 निवडते. धावसंख्या झाले ते 27. आता 22 धावांची आवश्यकता. 4 चेंडू 22 धावा. बघूया दीपिकेशला 4 षटकार मारतायत का. केतन पोकले. पोकले वर्सेस पोकले. किती षटकार ठोकले बघूया. केतन पोकले. दीपिकेश सोगम 4 चेंडूवर 4 षटकार मारले. तर कॅश प्राइज आहे सुनील पोकले यांच्याकडून 1000 रुपये. आणि हा पहिला चेंडू ऑफसाईडला तटवला आणि 4 धावेसाठी खणखणीत चौकार. आता 18 धावांची आवश्यकता. 3 चेंडू 3 षटकार. 501 प्रत्येक षटकारला. तुषार शिवगणकडून 501. मला वाटतो बक्षिसांचा वर्षाव होतो. 3 षटकार 500 रुपये. रुपेश सोगम 3 षटकार 1000 रुपये. सुनील पोकले. आणि बघूया. आणि मात्र कॅश प्राइजला मुकले ते केतन पोकले. नितीन तिलोटकर याने 2 चेंडू 2 षटकार मारले. तर तुषार शिवगणकडून 501 बक्षिसांचा वर्षाव. आणि हा परत एकदा बक्षीस गमावलाय. ते आता शेवटचा चेंडू कोणी लावू शकत नाही असं वाटतंय. चला पुढील 100. जर या चेंडूवर विकेट घेतला दीपिकेश सोगम यांनी तर 100 रुपये काकाश्री 11चा होणार रुपेश सोगम. आणि हा निर्धाव चेंडू. सामना जिंकलाय तो रिदान 11. प्रेक्षक थोडे मागे घ्यायचे. रिदान 11 सॉरी शिवाज्ञ रायडर्स थोडे तुमचे प्रेक्षक मागे घ्यायचेत. चला फिल्डिंग विनोद. मॅन ऑफ द मॅच निकेश किर्दे. मॅन ऑफ द मॅच या मॅचचा सामनावीर निकेश किर्दे. 27 रन 1 ओव्हर आणि 1 विकेट. चला विनोद फिल्डिंग साधवायचे.